हॅलो एमपीएससी एस्पिरंट, एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला जो विषय आहे कोकण रेल्वे, जे आयोग नाही का, आयोगाचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आयोगाने यापूर्वी सुद्धा यावर क्वेश्चन विचारलेले आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि या व्हिडिओमधून तुमचा नक्कीच 1 मार्क फिक्स होईल। तर चला तर तुमचा वेळ न घेता आज आपण सुरू करूया। कोकण रेल्वे, कोकण रेल्वेची एकूण लांबी जी आहे ती 741 किलोमीटर आहे, म्हणजे सौदीमध्ये 843 सुद्धा दिलेली आहे। या दोन पैकी लक्षात ठेवा। आणि यापैकी महाराष्ट्रात किती लांबी आहे तर ती 382 किलोमीटर आहे। यावर क्वेश्चन आलेला आहे एमपीएससीचा। आणि जे कोकण रेल्वे आहे ती कोणत्या दोन रेल्वे स्टेशन दरम्यान धावते, तर रोहा ते मंगलोर, हे लक्षात ठेवा। एकूण रेल्वे स्टेशन किती आहे कोकण रेल्वेवर? 68 आहे। आणि यापैकी 68 पैकी निम्मे म्हणजे अर्धे जे आहे ते महाराष्ट्रात आहे। 68 चे अर्धे करायचे 34, लक्षात ठेवायला सोपं जाईल। आणि बोगद्यांची संख्या जी आहे कोकण रेल्वेवर 73 आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 37 आहे। 73चं जर आपण उलट केले तर 37 भेटतात, असं लक्षात ठेवा। आणि बोगदा वाचा, फक्त बोगद्यामध्ये 3 शब्द असतात, एकक स्थानी 3 येते, असं सुद्धा लक्षात ठेवा। मोठे फूल 126 आहे। सर्वात लांब बोगदा जो आहे कोकण रेल्वेचा तो आहे कुरबुडे, ज्याची लांबी आहे 6.45 किलोमीटर, यावर सुद्धा क्वेश्चन आहे। सर्वात उंच पूल पानवळ आहे, त्याची उंची जी आहे 65 मीटर आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। लक्षात ठेवायचं कसं बघा, 6.45 यामधला जर 4 गायब केला तर 65 भेटते, म्हणजे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर कोकण रेल्वे जी आहे ती एकूण 4 राज्यातून जाते, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ। याची ट्रिक जर लक्षात ठेवली, केक मांगवा म्हणायचं, केक मांगवा, म्हणजे केक म्हणजे के वरून केरळ, क वरून कर्नाटक, मांगवावरून म वरून महाराष्ट्र आणि गवावरून गोवा, असं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर याचे जनक जे आहे कोकण रेल्वेचे ते आलेले नाही आहे, अर्जुन वालावलकर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990 ला झाली, यावर सुद्धा एमपीएससीने प्रश्न विचारला आहे आणि यावर क्वेश्चन आलेला आहे पूर्वी। तर मुंबई ते गोवा यामधील अंतर कोकण रेल्वेमुळे 185 किलोमीटर अंतर कमी झाले आहे। मुंबई ते कोचीन 513 किलोमीटर अंतर झाले आहे, यावर क्वेश्चन आलेला आहे बऱ्याचदा। मुंबई ते मंगलोर 1127 किलोमीटर अंतर कमी झालं आहे, हे दोन विचारलेले नाही आहे, मुंबई ते गोवा आणि मुंबई ते मंगलोर, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर काही आयएमपी पॉइंट आहे ज्याच्या रेल्वे स्टेशनवर प्रश्न आलेला आहे। लांजा आणि संगमेश्वर हे रत्नागिरीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा। लिंगेश्वर आणि खारेपाटण हे सिंधुदुर्ग मध्ये आहे, हे लक्षात ठेवा। आणि सर्वप्रथम रोरो वाहतूक कोणत्या रेल्वेने सुरू केली, तर कोकण रेल्वेने सुरू केली, यावर प्रश्न आलेला आहे। तर आता आपण नाही का याच्यावर माहिती बघितली आहे, आता याच्यावरची पीआयक्यू पाहूया आपण। तर तुमच्या आता ते पीआयक्यू स्क्रीनवर दिसणार। पहिला प्रश्न पहा, कोकण रेल्वेबाबत कोणते विधान सत्य आहे? पहिलं वाक्य, कोकण रेल्वेची एकूण लांबी 382 आहे किलोमीटर आहे, महाराष्ट्रात बघून घ्या 382 आहे, विधान बरोबर आहे। त्यानंतर महाराष्ट्रात कोकण रेल्वे मार्गावर 68 स्टेशन आहे, तर हे विधान चूक आहे, कारण की एकूण 68 आहे, त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत? 34, इथं 34 पाहिजे होतं, तर बी विधान चूक आहे। बी जर चुकीचं असेल तर तुम्ही नाही का बी पहिले एनिमेशन करून नाही का ऑप्शन तुम्हाला 3 भेटलं असतं, तरी आपण 3 नंबरचा सेंटेन्स बघूया। सर्वात लांब बोगदा जी आहे 6.45 किलोमीटरचा आहे, बघा 6.45चा आहे सर्वात लांब बोगदा कुरबुडे। म्हणजे आता इथं तुम्हाला समजेल की बा इथं मीटर, किलोमीटर, मीटरवर प्रश्न विचारताय। सर्वात उंच पूल 65 मीटर आहे, जे पानवळ आहे 65 मीटर आहे, हे विधान बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर राहील ACD। तर बघा दुसरा क्वेश्चन स्क्रीनवर, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर किती किलोमीटरने कमी झाले? कंबाईंड पूर्व 2018चा प्रश्न आहे। तर मुंबई कोचीन अंतर किती कमी झालं, तर 513, याचं ऑप्शन राहील 1 नंबर। या मुंबई गोवा आणि मुंबई मंगलोरवर प्रश्न आले नाही, हे तुम्ही पाहून घ्या। यानंतरचा क्वेश्चन पहा की वनसेवा म्हणजे RFO 2018 ला आलेला आहे। पहिलं सेंटेन्स, कोकण रेल्वेमुळे मुंबई कोचीन अंतर 413 किलोमीटर अंतर कमी झाले, इथं किती आहे? 513, म्हणजे इथं काय केलं त्यांनी 100 न कमी दिलं, हे विधान चूक राहील। म्हणजे हे चूक असन तर आपल्याला पर्यायामध्ये असलं पाहिजे। दुसरं ऑप्शन बघा, कोकण रेल्वे मार्गावर 61 बोगदे आहे, किती बोगदे आहे? 73, हे विधान सुद्धा चूक आहे। कोकण रेल्वेवरील संगमेश्वर हे महत्वाचे स्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। संगमेश्वर कुठं आहे? रत्नागिरीत आहे।
हे विधान सुद्धा चूक आहे. म्हणजे आपल्याला बघा संगमेश्वर लिंगेश्वर कन्फ्युज करू शकते. तुम्ही दोघातला फरक समजा. म्हणजे इथं तिन्ही सेंटेन्स आपले चुकीचे आहे. याचं उत्तर राहील 4 नंबर. यानंतरचा आपण क्वेश्चन पाहूया तुमच्या स्क्रीनवर. राज्यसेवा मुख्य 2017चा बघा. कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? खारेपाटण कुठं आहे? सिंधुदुर्ग मध्ये आहे. रेल्वे स्टेशनवर क्वेश्चन आहे. तुम्ही सौदीमधून हे ऍड करा आणखी 4-5. हे महत्वाचे आहे, मी लिहिलेले आहे. तर यानंतरचा क्वेश्चन पहा. ASO 2013 आलेला आहे पूर्वला. कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? तर इथं ऑप्शन बघा 843 सौदीत आहे, परंतु 843 आयोगाने उत्तर दिलेलं नाही आहे, याला रद्द केलं आहे. परंतु याची लांबी 741 आहे. पर्याय 741 नव्हतं म्हणून हा प्रश्न कॅन्सल झाला आहे. तर 741 सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा STI पूर्व 2012ला कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा झाली? तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापना कधी झाली? 1990. ऑप्शन नंबर 3 उत्तर राहील. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यातून जातो? म्हणजे सहकार्यातून उभारला आहे. तर एकूण 4 राज्य बघा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. ट्रिक्स आहे केक, मांगवा. तर लक्षात ठेवू शकता. याचा ऑप्शन नंबर राहील 3 नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुरबुडे. PSI पूर्व 2011 आलेला. त्यानंतरचा प्रश्न बघा. STI मुख्य 2011 आलेला. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल पानवळ. बघा क्वेश्चन जे आहे 2011, 12, 10, 9चे येत आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास जो आहे 15 ते 20 वर्षाचे जे झालेले आहे तिथून करा लागेल आपल्याला. म्हणजे लास्ट 5 वर्षातून फक्त आपल्याला डायरेक्शन करणार आहे आत्ताची, कशा प्रकारे लॉजिक लावायचं, कशा प्रकारे तयारी. परंतु आपल्याला सोर्स सुद्धा आपल्याला मागचं पाहणं अपेक्षित आहे. यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा. 2023 प्रिलास आलेल्या कंबाईनला रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर कोकण रेल्वे स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. हे बघून घ्या 8वी 9वी बुक्स मध्ये भूगोलच्या. परंतु आपण सुद्धा नाही का इथं काय मारायला पाहिजे नव्हतं माहित आहे का? रो वाहतुकीची सुरुवात भारतात कुठे झाली? तर आपण कोकण रेल्वे बद्दल वाचत असतो जास्त करून, त्यामुळे आपण इथं नाही का कोकण रेल्वे मार्गच लिहायला पाहिजे नव्हतं लॉजिकनं सुद्धा. कारण की जे गोष्टी सिलेबस मध्ये आहे त्याच गोष्टी आपण मारायला पाहिजे. आयोग सुद्धा त्याच्यावर क्वेश्चन विचारतो. आज तुम्हाला मी कोकण रेल्वे बद्दल PIQ आणि त्याचे अनालिसिस घेतला आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला एक कळलं असेल की बा PIQ किती इम्पॉर्टंट आहे आणि PIQ करीत असताना आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. जे येणारे जे आपल्याला कंबाईन 2025 आहे, जे लास्ट काहीतरी 65 दिवस बाकी आहे, त्यामध्ये आपल्याला नाही का या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. कारण की मी तुम्हाला नाही का म्हणजे नवीन जे ॲस्पिरंट असेल MPSCचे त्याला नेमकं काय करायला पाहिजे आता सध्या 65 दिवसात, तर PIQ कसे वाचायचे आणि अनालिसिस कसे करायचे आणि ज्यावरून आपल्याला नाही का प्रश्न लगेच सॉल्व्ह झाला पाहिजे, तर हे तुम्हाला कळलं असेल. तर मी नेक्स्ट व्हिडिओ नाही का आणखी नवीन असे 5 मिनिटाचे जे व्हिडिओ बनणार आहे, 1 मार्क फिक्स तुमचे होणार आहे नक्की, याची खात्री देईन. आणि जे 25 मध्ये आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला खात्री देईन की मी माझ्याकडून 40 ते 45 मार्क तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. दर व्हिडिओमधून 1 मार्क तुमचा नक्कीच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.